तर मागच्या भागात आपण पाहिले की सोनमला अस्वस्थ वाटत होतं, पण तिने आपली भावना लपवली. अक्षतनेही फोटोसाठी अक्षयने तिला जवळ धरल्याचे पाहून वाईट वाटले. यानंतर त्यांनी आपला प्रवास पुन्हा सुरू केला. रात्री 9:30ला सोनम, अक्षत आणि अक्षय रामपूर गावात पोहोचले. सोनम गावाशी भावनिकदृष्ट्या जोडली गेली. तिने आपल्या जवळील आजोबांसोबत घालवलेले मौल्यवान क्षण डोळ्यांसमोर जागे होताना पाहिले. डोळ्यात अश्रू आले. अक्षतने तिच्या भावनांची कल्पना करून तिला दिलासा दिला, तर अक्षयचा चेहरा पांढरा झाला. ते अक्षयच्या घरी पोहोचले. अक्षयला पाहून त्याची आई त्याला मिठी मारते, तर दुःखी रघुची नजर सोनमवर होती. ती नवविवाहित पोशाखात प्रवेश करताना दिसली. तिला पाहून रघु म्हणाला, सोनम कशी आहेस बेटा? तुझं लग्न झालं का? का? हे आमच्यासाठी अचानक आश्चर्य आहे. अक्षयने तुझ्या येण्यापूर्वी 10 मिनिटे फोन केला होता. तू खूप सुंदर दिसतेस. माझा बालपणीचा मित्र समय कसा आहे? सोनम आणि अक्षत गोंधळले. अक्षय जोरात श्वास घेत म्हणाला, आई बाबा, मी तुमच्या परवानगीशिवाय तिच्याशी विवाह केला. कृपया मला माफ करा. मी असहाय्य होतो. तिचे वडील आजारी होते, त्यामुळे त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार आम्हाला लग्न करावं लागलं. तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. कृपया तिला तुमची सून मानून स्वीकारा आणि तिच्या वडिलांना माफ करा, असं डोकं खाली वाकवत सांगितलं. खोट्या गोष्टींच्या धाग्यांनी गुंफून त्याने त्यांना सोनमला स्वीकारायला पटवले आणि सोनम आणि अक्षय यांच्यात एक छोटी प्रेमकथा सांगितली. सोनमने अक्षयचा हात हलकेच पकडून फुसफुसली, तू खोटं बोलतोयस का? आमच्याशी दुहेरी खेळ खेळतोयस का? अक्षयने खालच्या आवाजात उत्तर दिले, नाही नाही, मला खोटं बोलावं लागलं जेणेकरून माझी आई आपल्या लग्नाबद्दल शंका ठेवणार नाही. मी माफ करतो, रघुने सांगितले. तिच्या शेजारी उभा आहे. तो कोण? सोनमचा भाऊ आहे का? सोनमने विचार न करता उत्तर दिले, नाही काका, तो माझा बड्या रक्षक आहे. माझे बाबा आता राजकारणात आले आहेत. त्यांच्या भोवती अनेक शत्रू आहेत. त्यांनी माझ्या बाबांना हल्ला केला होता. त्यांनी पैशांच्या आणि सामर्थ्याच्या लोभात मलाही मारायचं ठरवलं. त्यामुळे माझ्या बाबांनी मला माझ्या प्रेमाशी विवाह करायला भाग पाडलं आणि बड्या रक्षकासोबत घेऊन जाऊन ठेवायला सांगितलं. अक्षतने खालच्या आवाजात सोनमकडे बघून म्हणाला, अशी तयारी केलीस? मला तुझ्या आत्मविश्वासाने खोटं बोलण्याची क्षमता कौतुकास्पद वाटते. थोड्या वेळाने, चला आत या, जेवणाची वेळ झाली आहे. सोनम, आरामदायी राहा. हे तुझं घर आहे. जा आणि हातपाय धुवा. मी जेवण सर्व करेन. डिअर, भूतकाळ विसर. मी आणि माझा नवरा तुला आमची सून म्हणून स्वीकारतो, असे अक्षयची आई सिया दुष्ट हास्य करत म्हणाली. रघु सोनमच्या सुरक्षिततेची काळजी करत होता, पण त्याच्या मुलाने अक्षयने डोळ्यांनी सांगितले, मी येथे आहे, काळजी करू नकोस. सर्वांनी एकत्र वेळ घालवला आणि जेवण केले. सर्वजण गाढ झोपले, तर सोनम आणि अक्षत एकमेकांना व्हिडिओ कॉलद्वारे पाहत होते. अक्षयने त्यांच्या प्रेमळ क्षणांना पाहून मन भारी करत हसला आणि ठिकाण सोडले. सिया त्याला पलंग आणि उशी घेऊन बाहेर जाताना पाहत होती. तिने संशय केला, पण विचार केला की हे विचारण्याची वेळ नाही. पुढच्या दिवशी, रघु सर, रघु भाऊ, पंचायतचे प्रमुख श्रीमान रघु, बाहेर या, असे गावातील लोक रघुच्या घरासमोर जमलेले ओरडले. रघु आणि सिया बाहेर आली आणि त्यांना संबोधित केले. त्यांनी अप्रत्यक्षपणे सोनमच्या स्वागताबद्दल तक्रार केली, तर सियाने उत्तर दिले की तुम्ही लोक का समजू शकत नाहीत? ती आता राजकारणीची मुलगी आहे. ती आपली मदत करण्यासाठी इथे आली आहे. ती तुम्हाला त्रास देणार नाही. कृपया तिच्या वडील समयजीला माफ करा. तुम्ही त्यांना खुनाच्या मुलीची लेबल लावू शकत नाही. सोनम वेळेवर अक्षयसोबत प्रवेश करून आली. तिने हात जोडून नमस्कार केला आणि तिथल्या काही लोकांना ओळखले, जे तिच्या कुटुंबाचे निष्ठावान समर्थक होते. तिची नम्रता पाहून गावकरी भूतकाळ विसरून तिला मृदू वाट दाखवू लागले. त्यांनी तिला इशारा दिला की गाव पंचायत प्रमुखपदीच्या लालसेत कोणतीही चूक करू नकोस. मी इथे 2 कारणांसाठी आले आहे. एक म्हणजे माझे पती अक्षयच्या आईवडिलांकडून आशीर्वाद घेण्यासाठी, आणि दुसरे म्हणजे मी या गावातील देवालय जमिनीची एकमेव मालकीण आहे. मी ठरवले आहे की ही मालमत्ता गावातील सर्वात पात्र व्यक्तींना वाटून देईन, असे आत्मविश्वासाने व निपुणपणे सोनमने सांगितले. अक्षय आणि त्याची आई सिया आनंदाने भरून गेले. ते पक्षात उड्डाणासारखे झाले. गावकांपैकी एकाने विचारले, तिकडे मालमत्ता कोणाला देणार आहेस? नरेश काकांच्या मुलाला आदित्यला आणि माझ्या आजोबांच्या निष्ठावान सेवकाची मुलगी गायत्रीला, असे सोनमच्या तोंडून तेजाळून उत्तर आले. हे ऐकून अक्षय आणि सियाचा चेहरा पांढरा झाला. सोनमने गावासमोरच कागदावर सह्या करून मालमत्तेचे दस्तऐवज आदित्य आणि गायत्रीकडे वैयक्तिकरित्या सुपूर्द केले. ते पाहून सियाच्या ओठांवर थंड बाष्प उडाले. तिला सहन झाले नाही, तरीही तिने कोणतीही घाईची चूक टाळली. अक्षतने तिच्या बुद्धिबळाला टाळ्या वाजवून कौतुक केले. खूप अभिमान वाटतो तुझ्यावर मॅडम.
गावकऱ्यांच्या समृद्धीसाठी घेतलेलं हे तुमचं धाडसी पाऊल. ज्या लोकांनी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला त्रास दिला त्यांना पाहून खूप छान वाटले. गावकांना त्यांच्या वर्तनाची लाज वाटू लागली आणि त्यांनी सोनमकडून क्षमा मागितली. सोनमने नम्रपणे उत्तर दिले, ही तुमची चूक नाही. ही एक सामूहिक समजूत आहे. मी उद्याच्या मध्यरात्रीपर्यंत माझ्या वडिलांचे नाव निष्पाप प्रस्थापित करीन. ते खुनाचे दोषी नव्हते हे सिद्ध करीन. आणखी एक घोषणा. उद्या सकाळी गावासमोर आदित्य आणि गायत्री त्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या स्वीकारतील. ते मंदिराच्या निधींचा तपशील आणि दिवसभराच्या शेवटी एक लेखापारिका देऊन पारदर्शकता राखतील. निधी कुठे व कसा वापरला जातो याबाबत आपल्याला ऐक्याने राहायचं आहे. पैसा आपल्याला विभाजित करू शकत नाही. तिचं बोलणं ऐकून काही गावकऱ्यांना सोनमच्या वागण्यात तिचे आजोबा सुरेश यांची छटा दिसली. ते तिच्यात आजोबांना पाहू लागले. सर्व गावकरी सोनमचे कौतुक करू लागले. अक्षय आणि सिया डोळे फाटून थबकले. रघु त्या क्षणांचा आनंद साजरा करीत तिला टाळ्या वाजवत होता. सोनम अक्षय आणि सियाकडे पुढे आली. तिने सौम्य आवाजात म्हणाली, प्रिय बनावटी नवरा आणि अपराधी सिया, तुम्ही स्वतःसाठी खंदक खोदली आहे. मी तुमची संपत्ती नाही. तुम्हीच माझे शिकार आहात आणि मी तुमची शिकारी आहे. तयार राहा. कर्मागती जोरात परत येईल. नरकात तुमचं स्वागत आहे. अक्षयच्या घरात गावकरी निघून गेल्यानंतर अक्षय आणि त्याची आई सिया खड्या विजेच्या धडकेतून झाकलेले वाटले. डोळ्यात अश्रू घेऊन ते उभे राहिले तर सोनम निर्भय नजरेने तिथे उभी होती. हाय, मी सोनम आहे जिला तुम्ही पळस बनवलं होतं. तुम्हाला वाटलं की मला तुमच्या वडिलांची इच्छा माहिती नाही अक्षय? जेव्हा माझे वडील 18 वर्षांपूर्वी हे गाव सोडून चालले होते तेव्हा रघु काकाने त्यांना मिठी मारून सांगितले की सिया आंटीचं काम वाईट आहे. रघु काका म्हणाले की तुझी आई त्यांना मारण्याची धमकी देत होती. जर अक्षय तू तिच्याविरुद्ध काही बोललात तर. त्यामुळे ती आईची कट कारस्थानसारखी ती त्याच्यावर जाणीवपूर्वक शांत राहिली. रघु काकांनी इच्छा केली की माझे वडील तिचे अपराध उघड करावे आणि तुला अक्षयला तिच्या रागापासून वाचवावे. पण माझे वडील तो निर्णय निवारून म्हणाले की नियती ठरवेल. आम्ही जवळच्या शहरात स्थलांतरित झाल्यावर अचानक माझे वडील नैराश्यात गेले. त्यांनी विचार केला, इतकी आदर्श पत्नी सियाने तिच्या पतीच्या सर्वोत्कृष्ट मित्राविरुद्ध हे सर्व नियोजन आणि कट कसा केला? काही क्षणातच त्यांनी हेतू ओळखला. पैसे आणि सत्ता यांची लालसा. आरोप पुन्हा पुन्हा समोर येत असल्यामुळे त्यांना भीतीचे झटके येऊ लागले. 5 वर्ष त्यांनी शांत राहून स्वतःला या विचारात दमले. नशिबाने काही प्रकारे आम्ही त्यांना समजावून मानसशास्त्र तज्ज्ञांकडे जाण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर हळूहळू ते नैराश्यातून बाहेर आले. त्यांनी स्वतःला खूप सुधारले आणि सामान्य आयुष्याकडे परतले. त्यावेळी मी 18 वर्षांची होते. एक दिवस ते माझ्या खोलीत आले. साधी चर्चा झाली आणि त्यांनी जाणले की मी अजूनही पूर्ण मनाने त्यांच्यावर आणि आजोबांवर विश्वास ठेवते, जरी गावकरी समोरच मला आणि आजोबांना शाप देत असले तरी. माझा अचल विश्वास पाहून त्यांनी सिया आंटीचे कट उघड केले. हळूहळू त्यांनी दुःखावर मात केली आणि सामान्य जीवनाकडे परतले. त्यांचा व्यावसायिक जीवन हुशारीमुळे उत्तम होतं, पण वैयक्तिक जीवनात नाही. ते कधीकधी शांत राहायचे आणि मानसिक उतारचढाव अनुभवायचे, जरी ते विसरू पाहत होते. तुम्ही काय विचार करता? 5 वर्षे तुम्ही मला पाठलाग करत होता आणि अनोळखी राहू शकलात. मी जाणत होते की तुम्ही माझ्या मागे होता आणि माझ्याबद्दल पूर्ण माहिती मिळवली. पहिल्या दिवशी तुम्ही माझा पाठलाग केला तेव्हा मला संशय आला. मी माझ्या वडिलांना सांगितले. ते एका राजकारण्याचे सहाय्यक होते. त्यांनी लगेचच तुमची पार्श्वभूमी तपासली. आम्हाला तुमची खरी ओळख समजली. माझे वडील आणि मी एकत्र बसून विचार केला. त्यांनी नंतर अंदाज केला की तुम्ही कदाचित माझ्या मालमत्तेच्या हक्कासाठी मला पाठलाग करत आहात, सिया आंटीच्या कारवायांचा विचार ठेवून. त्यांनी मला सांगितले की मी 25 वर्षांची झाल्यावर वंशपरंपरागत रामपूर मालमत्तेवरील हक्क मला मिळतील आणि माझ्या लग्नानंतर माझ्या नवऱ्याला मंदिर जमिनीवरील हक्क मिळतील. मी विचार केला की जर या गोष्टीबद्दल कोणास ठाऊक आहे का. त्यांनी होकार दिला की तुझी आई सिया हिला माहिती आहे. सिया आंटीने आमच्या मालमत्तेबद्दल विचारले तेव्हा ती रघु काकांशी लग्न करत होती. त्यांनी पैसे आणि सत्ता मिळवण्याचा दीर्घकालीन योजना आखली होती. मी थोडा वेळ धक्क्यात राहिले, पण नंतर गोष्टींचे धागे जोडले आणि लक्षात आले की तू देखील या कट कारस्थानात सामील असू शकतो अक्षय. मी खात्रीशीर नसल्यामुळे लगेच निष्कर्ष काढू इच्छित नाही. दरम्यान अक्षतच्या लग्नाची प्रस्तावना आली आणि तुम्ही आमच्या अलायन्स तोडण्याचा प्रयत्न केला, ज्यात तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरलात. तुम्हाला वाटतं अक्षतला हे माहीत नाही? अक्षत माझा सर्वोत्कृष्ट मित्र आहे. त्याने परदेशात शिक्षण पूर्ण केल्यावर आम्ही आमच्या घरात भेटलो नाही. आमची चर्चा झाली आणि त्याने सांगितलं की तो माझ्या शंका पुसण्यासाठी मदत करेल. तो तुझ्या कंपनीत आला, तू काहीही केलं तर पाहण्यासाठी. तुला सामान्य बुद्धी नाही का? एखादा येणारा आहे जो लाखो कमावू शकतो, तो कधीच तुझ्या मध्यमस्तरीय कंपनीत काम करणार नाही. हा मुद्दा तू दुर्लक्ष केला.
मी मालकी हक्क मिळवला आणि मागील 7 वर्षांपासून बदला घेण्याची इच्छा बाळगली. नंतर आम्ही आमच्या योजनेला पुढच्या स्तरावर नेले. मी तुझ्या कंपनीत जाऊन बेतावर काम केले. समीरा ही आमची साथीदार होती, जिचा तुम्ही पैशांच्या लालसेत निरीक्षण केलं नाही. तुम्हाला वाटले की तुम्ही माझ्या मागे होता आणि मला लक्ष्य बनवलं, पण तुम्ही चूक केली. प्रत्यक्षात मी तुम्हाला जवळ येऊ दिलं तुमचा हेतू शोधण्यासाठी. एक म्हण आहे ना, मित्र जवळ ठेवा आणि शत्रू आणखी जवळ. मी त्याचे पालन केले आणि तुम्हाला यशस्वीपणे फसवलं. आता अंतिम संघर्षाची वेळ आली आहे. उद्या सकाळी जेव्हा आदित्य गावकऱ्यांसमोर मंदिराच्या खाती तपासेल, तुझ्या आईची फसवणूक आणि आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश होईल. उद्या संध्याकाळपर्यंत गावकऱ्यांच्या रागाला सामोरे जाण्यास तयार राहा. शेवटी माझ्या आजोबा आणि वडिलांना न्याय मिळेल. सोनमने तीव्र नजरेने अक्षय आणि सियाकडे पाहत हात जोडले. दोघेही नखे चावत शांतपणे तिथून निघून गेले. रघु आनंदाने चमकत्या डोळ्यांनी आणि समाधानाच्या भावनेने तिच्याकडे पुढे आला. मला तुझा अभिमान आहे बाळा. तू धाडस दाखवून इथं येऊन तुझ्या वडिलांचे नाव या आरोपापासून धुतलं. तू सिद्ध केलं की एका स्त्रीने तिच्या कुटुंबासाठी आणि गावासाठी काहीही करू शकते. तू कुठेही कमी नाहीस, रघु म्हणाला आणि वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी हात घट्ट करून घेतले. सोनमने त्याला मिठी मारली आणि इतका वेळ लागू दिल्याबद्दल माफी मागितली. रघुला अक्षयबद्दल दुःखही वाटले. मला कधीच कल्पना नव्हती की तो असा वागेल, परंतु तू त्याचा खरा चेहरा ओळखण्याइतकी हुशार आहेस, तो म्हणाला आणि त्याच्या खोलीकडे गेला. अद्यापही विश्वास बसत नव्हता की अक्षयने त्याच्या आईसाठी त्याच्या पाठीवर खंजीर खुपसले. अक्षयने तिला विंक करून म्हटलं, मिसेस मेहता, तुम्ही हुशार आणि बुद्धिमान आहात, हे मान्य करावं लागेल. तो भुवया उंचावत, डोकं हलवत आणि स्मित हास्य करत होता. सोनम हसली आणि त्याला मिठी मारली. रात्री सियाच्या गुप्त ठिकाणी. तिला आणि अक्षतला मार. त्यांच्यावर दया दाखवू नकोस. ती मरण पावली की मला फोन कर. मी तिचा ठसा काढून घेईन, तिच्या वकिलाला लाच देईन आणि तिच्या मालमत्तेवर आपल्या पक्षात निर्णय घ्यायचा बंदोबस्त करीन. सिया सोनममुळे अपमानित झाल्यामुळे म्हणाली, ठीक आहे आई, अक्षय म्हणाला आणि वास्तव्यातून निघून गेला. सिया एखाद्याला कॉल करून काही आदेश देत राहिली. सर्वजण गाढ झोपेत असताना अक्षयने सोनमवर हल्ला करण्याचा कट रचला. त्याने पाटी घेतली आणि चाकू उचलला. तो गुपचूप तिच्या खोलीत गेला आणि चाकूने तिच्या हृदयावर वार करण्याच्या प्रयत्नात होता. तितक्यात अक्षत वेळेवर पोहोचला आणि त्याला थांबवले. दोघांची भयंकर धडक झाली. सोनम खोलीत झोपलेली असताना आवाज ऐकून रघु आणि घरातले लोक उठले. त्यांनी पाहिले की अक्षयच्या हातात चाकू आहे आणि ते घाबरले. सोनमने गुप्तपणे तिचा फोन काढून SOS पाठवला, अक्षयच्या नजरेपासून लपवून. रघु बाहेर आला आणि मदतीसाठी ओरडला. शेजारील गावकरी त्याच्या ओरडण्याने अलर्ट झाले आणि मदतीला धावले. त्यांनी अक्षय आणि अक्षत यांची भांडणं पाहिली. ते दोघेही गंभीर जखमी झाले होते, परंतु हार मानण्यास तयार नव्हते. गावकऱ्यांनी कसबाने त्यांचं भांडण थांबवलं. अक्षयने रागात चाकू उचलून अक्षतवर चार्ज करायला तयार असतानाच सिया त्याला थांबवण्यासाठी पुढे आली आणि शांत राहण्यास म्हणाली. गावकरी आश्चर्यचकित झाले की अक्षय इतका हिंस्रक का वागत आहे आणि अक्षतवर का हल्ला करत आहे. अरे गावकऱ्यांनो, काय करायचं? एखाद्या नवऱ्याला तिच्या पत्नीवर दुसऱ्या पुरुषासोबत बेईमानी सहन करावी लागत नाही. सोनमवर तिचा बड्या रक्षक अक्षतसोबत अतिरिक्त नाते आढळून आलं आहे. माझ्या मुलासाठी हे सह्य करणारं नव्हतं, म्हणून त्याने सोनम विरुद्ध आवाज उंचावला. तिने त्याच्या बड्या रक्षकाला माझ्या मुलाला मारायला सांगितलं. आत्मसंरक्षणासाठी माझ्या मुलाने अक्षयच्या हातातून चाकू काढला. आता सांगा, तुमचा निर्णय काय आहे? कोणाला शिक्षा देऊ? सिया तिचं नाटक आणि कोरस अश्रू दाखवत म्हणाली. सुरुवातीला गावकरी सियाच्या आरोपावर विश्वास ठेवू शकले नाहीत, पण जेव्हा सियाने रघुला विचारले की खरं आहे की नाही, त्यावर रघुने होकारात मान डोलावली. गावकरी रागाने भरून सोनमवर तिने दुसऱ्याशी संबंध ठेवला म्हणून शाप टाकू लागले. उद्या मंदिरात तुझ्यावर बेईमानीचा आरोप सिद्ध झाला तर तुला शिक्षा केली जाईल. पंचायतीच्या निर्णयानंतर कुठली स्त्री परपुरुषाशी नातं जोडण्याचा दुसरा प्रयत्न करणार नाही. तुमच्या रागासाठी तयार राहा, असे पंचायत सदस्य एका रोषपूर्ण नजरेने म्हणाले. सर्व गावकरी सोनम आणि अक्षतवर शाप टाकत निघून गेले. अक्षयने एक हुशार स्मित हास्य केले आणि तेथून निघून गेला. सिया जवळ आली आणि म्हणाली, उद्या तुमचा अध्याय संपेल. आम्ही मंदिराची जमीन हक्काने मिळवू. बोनस म्हणून तुमची वंशपरंपरागत मालमत्ता मिळेल. जशी तुम्ही आमची सिया आणि अक्षयचा खरा चेहरा उघड करण्याचा प्रयत्न केला, तसं मी ती झपाटून घेईन. बघत राहा, आणखी काही मोठ्या बातम्या येणार आहेत. तू नाश पावशील सोनम. अशा खेळांमध्ये तू अजून नवशिकी आहेस. मी या खेळांची राणी आहे प्रिय, असे हसत म्हणाली. सोनम आणि अक्षत पूर्णपणे खचले, कारण त्यांना अपेक्षित नव्हते की रघु त्यांना चुकीच्या बाजूने दाखवेल. रघुने खोलीत खूप रडला आणि सकाळी लवकर सोनमच्या खोलीत गेला.
त्याने तिला आणि अक्षतला बसलेले आणि विचारात हरवलेले पाहिले. सियाने मला सांगितले की जर मी सांगितले नाही की तुम्ही दोघांनी परपुरुषाशी संबंध ठेवला आहे तर ती तुम्हाला निर्दयीपणे मारेल. मला माफ करा. तुमचा जीव वाचवण्यासाठी मला खोटं बोलावं लागले. रघुने आपली चूक कबूल केली. आता तुला वाटत नाही का की मी मृत जीवन जगतेय? तुझ्या एका खोट्याने माझ्या शुद्धतेवर आघात केला काका. मला असे काही म्हणण्यात आले आहे ज्याचा माझ्याशी काही संबंध नाही. तुम्हाला वाटते का की तुमची पत्नी आणि मुलगा मला एवढे सहज सोडतील? ते काहीतरी मोठं करत आहेत. त्यांच्या योजना आपल्या कल्पनेपेक्षा पुढे आहेत, सोनम खचलेली म्हणाली. रघुला धक्का बसला आणि तो म्हणाला, तू कसं म्हणू शकतेस? सियाने मला सांगितले की ती पंचायत सदस्यांशी बोलेल आणि त्यांना पटवेल की तू आणि अक्षत या गावातून दूर पाठवले जावे. तिने मला वचन दिले आहे, तो निष्पापपणे म्हणाला. काका, तुम्ही चुकत आहात. ती एक चतुर लांडगी आहे. तुम्ही तिला कसं विश्वास ठेवू शकता? माझं निरीक्षण कधीही चुकत नाही. मी तिला पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरील भावनेचा अभ्यास केला जेव्हा तिने उद्याबद्दल बोलली. मला वाटते की त्यांनी काही मोठं नियोजन केले आहे किंवा करत आहेत. ते मंदिराच्या हक्काच्या मालमत्तेवर नजर ठेवण्यास ठरवलं आहे. जर मी चुकीची नाही तर उद्या ते मला मंदिराची जमीन अक्षयकडे हस्तांतरित करण्यास भाग पाडतील, ज्याला गावकरी माझा नवरा मानतात. सिया आंटी आणि अक्षय आम्हाला आमच्या स्वतःच्या खेळात फसवण्याचा प्रयत्न करत आहेत, सोनमने तिच्या हुशारीचा उपयोग करत सांगितले. रघुने तोशी वाटून तिला माफी मागितली आणि तिच्या पायावर पडला. सोनमने त्याला उभे राहण्यास सांगितले आणि म्हणाली, नियती ठरवेल. सूर्योदय झाला तेवढ्यात गावकरी मंदिरात जमा झाले. काही जणांना अजूनही सोनमचा पराभोगी संबंध स्वीकारायला कठीण जात होतं. काही लोक गप्पा मारत होते, काही तिला शाप देत होते, तर काहींचे मत तटस्थ होते. पंचायत सदस्यांचं आगमन झाल्यावर सर्वांनी बोलणे थांबवले आणि गहिरी शांतता पसरली. रघुला पंचायत प्रमुख म्हणून निर्णय घेण्यापासून रोखले गेले. पंचायत सदस्यांना भीती होती की तो पक्षपाती निर्णय घेऊ शकतो. सोनम त्यांच्यासमोर उभी होती. एका पंचायत सदस्याने स्पष्टपणे सांगितले की काल रात्री काय झाले आणि थंड शब्दात विचारले, सोनम, तुझ्या बाजूने काही म्हणायचं आहे का? त्यावर तिने मान हलवत नकार दर्शवला. नाही. 5 मिनिट सर्व पंचायत सदस्य चर्चा करत होते आणि शेवटी एका सदस्याने उभं राहून निर्णय जाहीर केला. सोनम, काल आम्ही जे ठरवलं तसंच आज तुला शिक्षा देण्यात येणार आहे, जेणेकरून अशा प्रकारची स्त्री पुढे जागी उभं राहू नये. तुझ्यावर शिक्षा करून इतर स्त्रियांना धडा शिकवला जाईल. मुनिया, तिला त्या झाडाला बांधून जाळा. तिची ओरड संपूर्ण आयुष्यभर अन्य स्त्रियांच्या कानात ऐकू येईल. तिच्या बड्या रक्षक अक्षत याचे डोकं कापून गावाच्या प्रवेशद्वारावर फाशी द्या. पंचायत सदस्याने ठाम आवाजात हा निर्णय जाहीर केला. रघु जमिनीवर सावरला आणि मोठ्या आवाजात रडू लागला. त्याने सांगितले की त्यांनी कुठलीही चूक केली नाही. माझ्या मुलाने अक्षयने तिला विवाह केला नाही. ती एक न्यायी स्त्री आहे आणि अक्षतशी लग्न करणार होती. अक्षत तिचा बडा रक्षक नाही, तो तिचा भविष्यातील पती आहे. कृपया थांबा. मुनिया, तिची फाशी थांबवा. रघु वाकून ओरडला. रघुच्या शब्दांवर पंचायत सदस्य पुन्हा विचार करायला लागत असतानाच सिया पुढे येऊन म्हणाली, प्रिय नवऱ्या, तुझ्या मित्राच्या मुलीसाठी तू खोटं बोलतोयस. कृपया असं करू नकोस. मला माहिती आहे की तुला कधीच अपेक्षा नव्हती की तिला अशी शिक्षा भोगावी लागेल. मी तुझ्याहूनही तुला जास्त समजते, पण पंचायत म्हणजे निष्पक्ष निर्णय घेणारी संस्था. न्याय व्हायला हवा. कृपया शांत हो. तिने रघुला मागे ओढत पंचायतवाल्यांना अप्रत्यक्षपणे पटवून देण्याचा प्रयत्न केला की तिला शिक्षा द्यावी. सोनम मंदिरासमोरच्या त्या झाडाला बांधण्यात आली. झाडाभोवती काळ्या टोळवण्यात आल्या आणि त्यावर जळायला तेल टाकण्यात आलं. अक्षतला सियाच्या 2 उपद्रवांनी घट्ट धरले. त्या क्षणी सोनमने अक्षय आणि सियाकडे स्मित करत बघितले आणि जेव्हा सर्वजण तिच्याकडे लक्ष देत होते तिने मागच्या गावकऱ्यांकडे पाहून उंच आवाजात म्हटलं, 3, 2, 1 बूम. मुनिया एक क्षण थांबले आणि डोकं खाजवून घेतलं. त्या दरम्यान जखमी अवस्थेत गायत्री आणि आदित्य मदतीसाठी ओढत पोहोचले. गावकऱ्यांचे लक्ष लगेच त्यांच्या दिशेने वळले. मुनियाने जाळत असलेला मशाल जमिनीवर टाकून ते तिथे धावले. सिया घामावर भरून येताना पाहिली गेली. आदित्य आणि गायत्री काही गावकऱ्यांनी घेरले होते, तर काही लोक त्यांच्या पाठोपाठ आलेल्या गुंडांशी लढत होते, ज्यांच्याकडे चाकू व इतर धोकादायक शस्त्रे होती. गावकऱ्यांनो, मला वाटते तेही संबंधात अडकले आहेत. मग माझे लोक त्यांना बसवले असते, सियाने ताणतणावात सांगितले, स्वतःच्या केलेल्या चुकीला झाकण्यासाठी. तिचे ऐकून गावकरी धक्क्यात गेले. त्यांनी शांतता साधली. माझे लोक हा शब्द त्यांच्या डोक्यात गुंजला. त्यांनी सियावर शंका घेतली आणि तिने आपला शब्द गळून बसल्याने आत्मविश्वास गमावला. काही क्षणांनंतर, सिया, पंचायत प्रमुखाची बायको, खरं सांगत आहे का? कृपया सांगा आदित्य, आम्ही संभ्रमात आहोत, एका गावकऱ्याने विचारले, ज्याने सियावर आता विश्वास ठेवणे थांबवले होते. ती खोटं बोलते आहे अंकल. मी तुम्हाला पुरावा दाखवतो.
आदित्यने सांगितले आणि आपला बटन कॅमेरा काढला. त्याने आपला मित्र केशवला फोन करून त्याला पुरावा दाखवायला सांगितले. केशवने मोबाईल उचलला आणि एका गुंड्याचा व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली, ज्यात तो म्हणतो, सियाने तुला आणि गायत्रीला मारायला सांगितले. माझे लोक आधीच गायत्रीच्या शोधात आहेत. तुला तितक्याच प्रकारे मरावं लागेल जसे तुझ्या वडिलांना माझ्या हातून मरण पावले. तो चाकू उचलून त्याच्या पोटात घालण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओमध्ये दिसते की गायत्री आणि आदित्य मधल्या मार्गात भेटतात आणि आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. तोच माझ्या वडिलांना मारणारा आहे. तो गुंड्यांचा नेता आहे जो सिया आंटीच्या संमतीने काम करतो, आदित्य रागाने बोट दाखवत म्हणाला. तो पळण्याचा प्रयत्न करत असताना काही गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि काळा निळा फटकारला. शेवटी त्याने सर्व खोटे उघड केले जेव्हा तो गावकऱ्यांच्या जागी होता. नरेशच्या खुनामागे सिया होती. तिने सुरुवातीला नरेशसोबत योजना आखली. ही योजना कुणालाही अपेक्षा केली होती त्यापूर्वी सुरू झाली होती. अभिरामी मॅडम आजारी होत्या आणि केवळ प्रेम भावनेतून सियाचं ऐकत होत्या. तिची काळजी घेण्यासाठी सिया तिच्या घरी जाई. एक दिवस सिया त्यांच्या समयजी आणि अभिरामी यांच्या घरी गेली असता तिने एका परदेशी व्यक्तीच्या सुरेश सरकडे व्यवहाराबद्दल बोलताना कान ऐकले. परदेशी व्यक्तीने सरला सांगितले की गावच्या मंदिरातील देवतेचा हिरा, मर्तकमणी, जो प्रत्येक चंद्रग्रहणाच्या दिवशी देवाला अर्पण केला जातो, त्याला पुढच्या दिवशी ट्रस्टीकडून घ्या. त्याप्रती कोट्यावधी रुपये देण्यास तयार होता. सुरेश सरने लगेच नकार दिला, पण सियाला पैशांसाठी मोह झाला. तिने कोणत्याही किमतीत हा व्यवहार करायचं ठरवलं आणि गुपचूप त्याची व्हिजिटिंग कार्ड टेबलावरून घेतलं. पण तिला मदत झाली नाही, कारण तिला त्या मालमत्तेवर किंवा मंदिरावर अधिकार नव्हता आणि सुरेशसारखी सत्ताही नव्हती. त्यामुळे तिने त्या क्षणी ठरवले की या गावावर तिने राजकीय आणि आर्थिक दोन्ही बाजूंनी राज्य करायचे. तिची योजना सुरू झाली आणि ती तदनुरूप पावले उचलू लागली. तिने पुढच्या उत्तराधिकारी आणि पंचायत प्रमुख पदाबद्दल नरेशच्या मनात शंका निर्माण केली. सुरेश सरने परिस्थिती शिस्तबद्ध पद्धतीने स्पष्ट केली तर नरेशला छान वाटले. नरेशने सियाला सुरेश सर विरोधात चुकीच्या विचारांसाठी फटकारले. सिया तिला उत्तेजित करून त्याला सुरेश सर विरोधात पळवण्याचा प्रयत्न करत होती, पण ती यात अपयशी ठरली. तिने नरेशला लाच देण्याचा प्रयत्न केला. नरेशने धक्का देऊन पैशांची ऑफर नाकारली आणि सांगितले की ती सियाची योजना सुरेश सरला सांगेल. सिया घाबरली आणि अचानक नरेशला भिंतीच्या दिशेने जोरात धक्का दिला. त्याला डोक्याला दुखापत झाली आणि तो अपयशी ठरला. रघु तेथे पोचला, पण सिया व्यवस्थितरित्या खोटं बोलून परिस्थिती हाताळते. तिने सांगितले की नरेशने तिला बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. रघुला काय करावं हे कळत नसल्याने सियाने त्याला शांत राहण्यास सांगितले आणि त्याचा मनमाफक शब्द घेतला की तो गप्प राहील. रघु तरीही पंचायत समोर जाऊन सत्य सांगण्याचे आग्रह करीत राहिला. तेव्हा सियाला राग आला आणि तिने त्याला ब्लॅकमेल करून म्हटलं की ती अक्षयला मारून टाकेल. वास्तवात सियाने नरेशला जाणून बुजून ठार केलं. तिच्या पैशांबाबत आणि सत्तेबाबतच्या हेतूसाठी तो अडथळा होता. हा खून लपवण्यासाठी तिने रघुला अक्षय बाबतीत धमकावण्याच्या नाटकात फसवलं. रघु निरागसपणे कित्येक वर्ष गप्प राहिला आणि आता सियाला मंदिराचे ट्रस्टी बनवण्यात आलं. रघुला पंचायत प्रमुख बनवण्यात आलं. सिया विचार करत होती की आता तिचं जीवन सुरळीत आहे आणि तिने निधीच्या काही भागांना तिच्या गुप्त बँक खात्यात वळवून उपभोग सुरू केला. एका दिवशी तिला मिळणाऱ्या पैशांनी समाधान न केल्याने सियाच्या डोक्यात मर्तकमणी हा विचार आला आणि त्यातून मिळणारा फायदा. तिने चोरीची योजना आखली. रात्रीच्या वेळी माझ्या गुंडांनी खजिन्याच्या खोलीतून ती रत्नक चोरली आणि आमच्याकडे दिली. जेव्हा आम्ही त्या परदेशी व्यक्तीशी सियाच्या गुप्त ठिकाणी भेट आयोजित केली तेव्हा तिला एक कठोर सत्याचा सामना करावा लागला. त्या रत्नाची प्रत दशकांमी ठेवल्यापासून मंदिराच्या खजिन्यात ठेवलेली रत्न प्रत असल्याचे समोर आले. सिया खुश नव्हती आणि तिने आपली योजना पुन्हा रचायची ठरवली. तिने मंदिर बोर्ड सदस्यांकडून माहिती शोधली. त्यापैकी एका सदस्याने मोठ्या रकमेसाठी विक्री केली आणि सत्य उघड केलं की ही रत्न काही वर्षांपूर्वी सुरेश सरांनी दिली नव्हती, कारण ते हृदयविकाराने मरण पावले. आम्ही त्यांच्या घरी गुप्तपणे शोध घेतला. नंतरच्या दिवशी काहीच सापडले नाही. आम्ही त्यांना विधिवत समोर आणण्याचा दबाव दाखवला, परंतु त्यांनी आपले निर्दोषपण सांगितले. आम्हाला एक डायरी मिळाली ज्यात लिहिले होते की ही रत्न त्यांच्या कुटुंबाच्या पुढच्या उत्तराधिकारीलाच मिळेल. सुरेश सरने स्पष्टपणे लिहिले होते की ती हक्कदाराला दिली आहे, परंतु त्यांना नातू नसल्याने आम्हाला त्या लेखनावर शंका होती. आम्ही रघुच्या मुलगीच्या खोलीची तपासणी केली, पण काहीच सापडले नाही. मग आम्ही शोध सोडला. सोनमच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि हे कोणालाही सांगितले नाही. सॉरी सिया मॅडम, ही परंपरा आहे की चंद्रग्रहणाच्या दिवशी देवतेच्या पायावर ही रत्न शोभवायची. त्यामुळे आम्ही अनुकरण करून एक नक्कल ठेवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून गावकऱ्यांचा देवावरचा विश्वास ठसठशीत राहो.
हा बदल आम्ही केला कारण त्या दिवशी या रत्नामुळे मंदिराचे आकर्षण दुप्पट उत्पन्न करायचे. जर हे उघड झाले तर दर्शनाला येणारे लोक कमी होतील आणि निधी कमी होतील. त्यामुळे आम्हाला आर्थिक हानीचा धोका निर्माण होईल. म्हणून आम्ही नक्कल ठेवली. हे कमीच आहे जे आपण करू शकलो, असं बोर्डमधील एका सदस्याने सांगितलं आणि हे कोणालाही उघड करू नका अशी चेतावणी दिली. नाहीतर तो किंवा ती उजेडात येऊन निधी डायव्हर्टेड केल्याबद्दल शिक्षा भोगेल. सियाला काही क्षणांपर्यंत संकोच झाला, पण तिने विचार केला, छान, आता सोनमला ठोकेल पकडायला हवं. मंदिरात नक्कल ठेवलेली असल्याने कोणालाच आमच्या मागे येण्याची भीती नाही. जरी ती तक्रार केली तरी बोर्ड सदस्य हे गुप्त जतन करणार नाहीत, कारण तीच तर योजना आहे. ती सोनम तिच्या आजोबा सुरेशच्या दृष्टिकोनातील उत्तराधिकारी आहे. कदाचित ती काही लपवत आहे किंवा ती आम्हाला रत्नाबद्दल एखादी सूचना देईल, असं सियाने विचार करून माझ्याशी सोनमच्या ठिकाणाबद्दल चर्चा केली. परंतु आम्हाला कळालं की समय एका प्रतिष्ठित राजकारण्याशी जोडलेले आहे आणि त्याला सुरक्षा आहे. त्यामुळे सोनमचं अपहरण करण्याचं धाडस आम्ही करू शकत नाही. त्यामुळे आम्ही कडी संदेशी योजना आखली. आम्ही अक्षयला पाठवून तिला कोणत्याही मार्गाने इथे आणायचं सांगितलं, परंतु तो सर्व काही बिघडवून टाकलं. तो आपल्या बापाला फसवू शकला, पण सोनमला नाही. मला म्हणावंसं वाटतं की ती खूप हुशार आणि तुटवडी नटी आहे. सिया श्वास घेत थरकावली आणि तिच्या गुंड्यांकडून घेतलेला लायटर उचलून सोनमकडे धावत आली. जर मी तो रत्न आणि तुमची मालमत्ता वारस म्हणून मिळवू शकली नाही, तर मी तुलाही ते सुख घेऊ देणार नाही. तुला खरडे राखेत विरघळवीन, तिने धमकावले. गावकरी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. रघुने तिच्या मागून पकडून लायटर दूर फेकला. त्याने तिला घट्ट तमाचा दिला आणि भडक आवाजात म्हणाला, बोडची, तुझ्यासारखी घाणेरडी स्त्री सडून निघायला हवी. तुला जाळून टाकले पाहिजे, असे तीव्र चेहऱ्याने म्हणाला. केशवने पोलिसांना फोन केला. सर्व गावकरी सोनम आणि अक्षतवर शाप देत निघून गेले होते. रघुचा राग व्यक्ताचा अवतार पाहून सिया थक्क झाली आणि शांत उभी राहिली. गावातील महिलांनी तिला मागून धरले तर काही गावकऱ्यांनी सोनमचे बंधन घालून तिला त्या झाडाभोवतीच्या ज्वाळांमधून बाहेर ओढले. काही जण तिच्या पायावर पडले आणि चूक स्वीकारली, तर काही लोक अवघड न जाऊन उभे राहिले. मला आता बोलायचं आहे, सोनम म्हणाली. सोनमचे कुटुंब तेथे पोहोचले आणि तिच्या बाजूला उभे राहिले. सर्व गावकऱ्यांचे तोंड उघडे राहिले जेव्हा त्यांनी समयजी यांना समोर उभं पाहिलं. हो, मी काल संध्याकाळी माझ्या वडिलांना आणि माझ्या कुटुंबाला इथे यायला सांगितले होते, कारण मला माहीत होतं की आज माझ्या वडिलांची निर्दोषता सिद्ध होईल. आता मी सिद्ध केले की ते गुन्हेगार नाही. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मंदिराची जमीन कधीच माझी वैयक्तिक मालमत्ता नव्हती. कायद्यानुसार मंदिराची जमीन कधीच एखाद्याची वैयक्तिक मालमत्ता बनू शकत नाही. ती ट्रस्टद्वारे चालवली जाते. मी काल सियाला फसवले की ती माझी आहे. ज्या कागदांवर मी सही केली ती नक्कल कागद होते, जी मी इथे येण्यापूर्वी तयार करून वकिलाला आधीच कळवून ठेवले होते. आदित्य आणि गायत्री यांनी सियाला उघड करण्याच्या माझ्या योजनेला बऱ्याच वर्षांपासून मला साथ दिली. तेच लोक होते जे नियमितपणे गावाच्या घटनांची माहिती मला देत. मी अक्षयशी विवाहित नाही. अक्षय हा असा मार्ग होता ज्याने मला या गावात परत येण्याची संधी दिली, म्हणून त्याचा वापर प्रवेश पास म्हणून केला. त्याच्याशी नवरा बायको असल्याचं नाटक केले. तुम्हाला पुरावे हवे असतील तर दाखवेन, असं म्हणत केशव पुढे आला आणि मोबाईल दाखवला. हा व्हिडिओ पहा. केशवचा फोन फिरवून दाखवला तर व्हिडिओत दिसतं की अक्षयने खोट्या लग्नाची योजना आखली आणि आपल्या आईचा अपराध कबूल केला. आता मला आशा आहे की तुम्हाला विश्वास बसेल. सोनमने कबूल केले की ती काल हे सर्व उघड बोलली नव्हती. ती सियाला लाल हाती पकडले जाण्याची वाट पाहत होती. ज्याने सियाचे सत्य उघड केले तो गुंड खरं तर सियाचा चुलता होता, दीर्घकाळ गावात सामान्य लोकांच्या भेशात राहणारा. काल रात्री जेव्हा सियाने त्याला आदित्य आणि गायत्रीला मारायला बोलावले, तेव्हा हा घटक उघड झाला. मी माझ्या 6व्या संवेदनेवर चालले आणि सोनमने SOS संदेशाद्वारे आदित्य व गायत्रीला सतर्क केले. जेव्हा सिया सर्वांसमोर माझ्यावर आरोप करत होती आणि मागे वळून बघा, माणिक, असा न करता सोनमने आपले मन मोदी करून तिच्या गळ्यावरील नाणे म्हणजेच माणिक काढून ते बोर्डातील एका सदस्याला दिले, जो अप्रत्यक्षपणे तिला मदत करत होता. तोच व्यक्ती सियाला त्या माणकाबद्दल रहस्य सोनमच्या योजनेनुसार उघड करण्यासाठी उत्तेजित करतो. तो सोनमचा विश्वासू स्रोत होता आणि सियाच्या कृत्यांची माहिती नियमितपणे सोनमपर्यंत पोहोचवायचा. अक्षयने ऑफिसमध्ये आईचे अपराध कबूल केल्याबद्दल स्वतःच्या अवघड चुकीवर डोकं पटकावलं. पोलीस पोहोचले आणि सिया व अक्षय या दोघांना अटक करण्यात आली. आजपर्यंत मी फक्त तुमच्यावर क्षमा करून तुमचे दंड करायचे विचार करत होतो, कारण माझ्या वडिलांना तुमच्यामुळे वेदना पाहायची इच्छा नव्हती. रघुला वेदना भोगावी लागेल असा निर्धार त्याने केला नाही. तो अनेक वर्ष गप्प होता, कारण त्याला वाटलं की तुम्ही कोणाला शारीरिक अपाय पोहोचवता नाहीत. नरेशचा अपघाती मृत्यू वगळता आणि बॉन्डच्या नावाखाली हा विषय बंद ठेवला, परंतु तुम्ही सीमारेषा पेलल्या.
तुम्ही आमच्या निष्ठावान सेवक केशवची बाई, जी तुझ्या मुलाच्या दुर्व्यवहाराचा बळी ठरली, तिला मारलं. केशवने ती जळताना पाहिलं, पण ती मला वाचवू शकला नाही, कारण तो तुमच्या गुन्ह्यावर मनाच्या भीतीने भरला होता. त्या दिवशी मी आणि माझ्या वडिलांनी तुम्हाला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. आम्ही चौकशी केली आणि नरेशच्या खुनासह तुमच्या दुष्कर्माचा गूढ रहस्यांचा उलगडा केला. कालचा दिवस म्हणजे सीमा ओलांडण्याचा सर्वोच्च बिंदू. तिने माझ्या अंतरंगाच्या विषयी गावकऱ्यांच्या मनात शंका पेरली, जी अस्वीकार्य होती. परंतु न्याय होईल. नियती ठरवली आहे. जेलमध्ये तुझा आणि तुझ्या मुलाचं परनियोजन होईल. सोनम असे म्हणाली आणि मनापासून हसली. समयजीने दिलासा घेतला. सर्व गावकऱ्यांनी सोनमचे कौतुक केले आणि तिच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा केली. त्यांनी काही दर्जेदार वेळ एकत्र घालवला. काही दिवसांनी समय आणि त्यांचे कुटुंब तसेच अक्षत गावातून सकारात्मक भावनेने निघण्याचा निर्णय घेतात. तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना थांबवले. साहेब, आम्हाला सोनम पंचायत प्रमुख व्हायला हवी आहे. ती त्यास पात्र आहे. फक्त पुरुष हाच या पदाचा हाताळ करू शकतो असं कोण म्हणालं? सोनमने हे खोटं ठरवलं. तिने स्पष्ट दाखवलं की स्त्रीही या पदाचा योग्यरित्या हाताळ करू शकते. असे गावपंचायतीतील एका सदस्याने सोनमला हिरव्या मणिक मार्तकमणी देताना सांगितले. त्याचे मत सर्व गावकऱ्यांनी मान्य केले. त्यांनी सोनमचे कौतुक केले आणि तिला गादीवर बसण्याची विनंती केली. अभिरामी हसले आणि डोळ्यांतून अनवरत अश्रू वाहू लागले. शेवटी माझ्या शब्दांना सत्य मान्यता मिळाली. स्त्री ही गावाचे शासन करू शकते आणि गावाच्या कामकाजाकडे लक्ष ठेवू शकते, असे तिने समयजीला हळूहळू सांगितले. सोनमने नम्रतेने प्रस्ताव नाकारला आणि म्हणाली, धन्यवाद, पण माझे वडील कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यांना माझ्यापूर्वी गादीवर बसणे आवश्यक आहे. ते नेते आहेत आणि सियाच्या उघडकीच्या योजनेत मार्गदर्शन केले. ते अनुभवी आहेत आणि विविध लोकांच्या दृष्टिकोनातून जग पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी तुम्हाला माझ्यापेक्षा उत्तम मार्गदर्शन करता येईल, असे नम्र विनंतीसह सांगितले. गावकऱ्यांनी मान्य केले आणि म्हणाले, हो, गावाच्या नियमांनुसारही योग्य आहे. पद वडिलांकडून मुलाला हस्तांतरित केले पाहिजे, पण आता वडिलांकडून मुलीस असे केले जावे, असे हसतमुखपणे त्यांनी सांगितले. समयजीने मान्यतेत डोकं हलवले. रघु आनंदाने आपले पद सोडतात आणि चांगुलपणा व वाईटावर विजय साजरा करण्यासाठी उत्सव बोलावला. हे पाहून सोनमने अक्षतला अनायासच मिठी मारली. धन्यवाद अक्षत, माझ्या सोबत राहिल्याबद्दल. सियाच्या उघडकीच्या प्रवासात मी तुला फक्त मित्र म्हणून पाहत होते, पण या प्रवासात तुला समजून घेतल्यानंतर मी तुझ्या अचानक प्रेमात पडले. मला माहीत नाही, प्रेम हे जादुई औषध आहे का, ज्याने मला प्रेमात पाडले. मी तुला फक्त तुझ्या स्वरूपासाठी प्रेम करते. तू मला पूर्ण करतो, असे तिने सांगितले आणि काही क्षणांनी लक्षात आले की गावात सार्वजनिकरित्या मिठी मारणे अनुमती नाही, म्हणून तिला थोडा खेद वाटला. अक्षतने तिला डोळ्यातून विंक करत हसला. गावकऱ्यांनी हसत हसत म्हटले, लग्नाच्या घंट्या वाजवायला हव्यात. सोनम आणि अक्षतचा प्रवास अखेरीस यशस्वी झाला होता. गावकऱ्यांनी सोनमच्या बुद्धिमत्तेची आणि धैर्याची प्रचंड प्रशंसा केली. रामपूरचे लोक आता एकत्रित आणि न्यायप्रिय झाले होते आणि सियाच्या खोट्या योजनांचा पर्दाफाश झाल्यामुळे गावात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाली. समयजींच्या कुटुंबाने त्यांचा आदर कायम राखला आणि गावाच्या विकासासाठी सर्वांनी हातभार लावला. सोनमने तिची नीतिमत्ता, बुद्धी आणि धैर्याने दाखवले की स्त्रीसुद्धा नेतृत्वाची भूमिका उत्तमपणे निभावू शकते. अक्षत आणि सोनमचा प्रेमप्रसंग आता अधिक दृढ आणि खरी भावना झाली. त्यांनी गावकऱ्यांसमोर आपले प्रेम मान्य केले आणि प्रत्येक जण त्यांच्या आनंदात सहभागी झाला. दोघांनी एकमेकांच्या साथीत नवे जीवन सुरू केले, एकमेकांचे आधार बनले आणि प्रेमाच्या बंधनात अधिक मजबूत झाले. गावात उत्सव सुरू झाला. लग्नाच्या घंट्या वाजल्या. गोड हसरे चेहरे आणि आनंदाचं वातावरण सर्वत्र पसरलं. रामपूरमध्ये आता न्याय, प्रेम आणि ऐक्याची हवा वर्तली. सोनमने शांततेने पाहिले आणि हसत म्हटले, सत्य आणि धैर्य कधीही हरत नाही. अशीच होते तिची आणि अक्षतची कथा. प्रेम, शौर्य आणि न्यायाचा विजय. तर आपली ही कथा इथे संपली आहे. आशा आहे की तुम्हाला आपली ही कथा आवडली असेल. तुम्हाला ही संपूर्ण कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.